नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। लोकसभा निवडणुकीमध्ये देशानं राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं। त्यामुळे एनडीएचं सरकार हे सत्तेत आलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत। हे सरकार बनवण्यासाठी नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असतील यांना ओढाताण करावी लागली नाही। त्याचं कारण असं होतं की निवडणुकीच्या आधीच राष्ट्रीय लोकशाही आघाडी तयार झालेली होती, परंतु भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या द्वेषानं पछाडलेल्या देशातल्या विरोधी पक्षांना अजून हे सरकार स्थिरपणानं सरकार सत्तेवर आलेलं आहे त्याच्यावर विश्वास बसायला तयार नाही आहे। असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर असं होईल आणि कुणीकडून हे सरकार दीर्घकाळ टिकणार नाही, चालणार नाही आणि हे सरकार लवकरच पडणार अशी भाकीतं विरोधी पक्ष त्यातल्या त्यात महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वारंवार वर्तवली जात आहेत। आज पुन्हा खासदार संजय राऊत यांनी असंच एक विधान केलेलं आहे आणि याच विषयावर आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। मुळात भारतीय जनता पक्षानं निवडणूक पूर्व ज्या पक्षांच्या बरोबर युती केलेली होती त्याच पक्षांना बरोबर घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार बनवलेलं आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला म्हणून स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी देशानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच मतदान केलेलं आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी अगदी लीलया तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि एनडीएमध्ये सहभागी असणाऱ्या इतर पक्षांना सुद्धा त्यांच्या क्षमतेप्रमाणे योग्य ती मंत्रिपद देऊन त्यांचाही सन्मान या मंत्रिमंडळात करण्यात आलेला आहे। आता लोकसभेच्या सभापतींची निवड बाकी आहे आणि लोकसभा सभापती पदाची मागणी ही सत्तेत सहभागी असणाऱ्या चंद्राबाबूंच्या पक्षानं केलेली आहे, हे संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। चंद्राबाबू नायडू यांनी याबद्दलची काही अधिकृत भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही आहे। जर चंद्राबाबूंना लोकसभेचं सभापतीपद दिलं नाही तर चंद्राबाबूंनी समजा त्यांच्या पक्षाचा उमेदवार या पदासाठी उभा केला तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, मदत करू, असं संजय राऊत यांनी आज सांगितलेलं आहे। लोकसभेचा नेता निवडीची बैठक जी लोकसभेच्या सभागृहामध्ये झालेली होती त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी जे उपस्थित असलेले नेते होते त्यामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन महत्त्वाच्या नेत्यांची जी भाषणं झालेली होती ती भाषणं खरं तर संजय राऊत यांनी अगदी गांभीर्यानं ऐकण्याची गरज होती। या दोन्ही नेत्यांनी केलेल्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जो पाठिंबा या दोन्ही नेत्यांनी दिलेला आहे तो पाठिंबा हे दोन्ही नेते कुठल्याही परिस्थितीमध्ये काढून घेतील अशी सुतराम शक्यता नाही आहे। राजकारणात जरतरच्या भाषेला काही अर्थ नसतो, ते केवळ मनाचे मांडे असतात। तसाच प्रकार संजय राऊत यांनी आज केलेला आहे। चंद्राबाबूंनी लोकसभेसाठी उमेदवार उभा केला तर आम्ही असं करू, इंडिया आघाडी पाठिंबा देईल, असं आज संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे बाजारात गहू आणि चर्चा पुरणपोळीची असा हा प्रकार आहे। मुळात एनडीएमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, अत्यंत स्थिरपणानं व्यवस्थितपणानं हे सरकार तयार झालेलं आहे आणि नव्या मंत्रिमंडळाचं कामकाज सुद्धा सुरळीत सुरू झालेलं आहे। 28-29 पक्ष एकत्र येऊन जितके खासदार निवडून आले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त खासदार एकट्या भारतीय जनता पक्षानं निवडून आणलेले आहेत याचा विसर विरोधी इंडिया आघाडीमधल्या नेत्यांना वारंवार पडल्याचं आपल्याला त्यांच्या विधानांमधून दिसून येतं। 5 वर्षासाठी या देशातल्या सामान्य मतदारांनी इंडिया आघाडीतल्या नेत्यांना विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिलेला आहे। त्यामुळं इंडिया आघाडीतल्या खासदारांनी नेत्यांनी आता देशाच्या संसदेमध्ये आपली जी विरोधी पक्षाची भूमिका आहे ती बजावावी, हाच त्याचा अर्थ आहे। मोदी द्वेष करून झाला, संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून झाला, याला या देशातल्या काही प्रमाणात मतदार हे बळी पडले, मात्र मोठ्या प्रमाणात सामान्य मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवला, त्यामुळेच एनडीएचं सरकार हे सत्तेवर आलेलं आहे। महाराष्ट्रात जे निकाल लागले त्या निकालाचं मतदारसंघनिहाय विश्लेषण केलं तर विजयी झालेल्या खासदारांना, विशेषतः महाविकास आघाडीतल्या खासदारांना कुठल्या वस्तीवरची, कुठल्या समाज घटक त्या भागात जास्त आहे त्यांची मतं पडली हे दिसून आलेलं आहे। प्राथमिक स्वरूपात धुळे लोकसभा मतदारसंघ हा आपल्याला एक उदाहरण म्हणून घेता येईल। मतदानाची टक्केवारी बघितली तर राज्यात महायुतीला आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये फार मोठा अंतर नाही, याचा सुद्धा विचार महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी करण्याची गरज आहे। लोकसभेच्या सभापती पदावरून एनडीएमध्ये दुफळी माजेल आणि हे सरकार टिकणार नाही वगैरे ही स्वप्नातली विधानं आहेत, त्याला वास्तवात काही अर्थ नाही।
NDAचं सरकार टेकूवर उभं आहे असं एक विधान संजय राऊत वारंवार करत असतात. परंतु हा टेकू नसून ही निवडणूक पूर्वयुती आहे. सत्तेसाठी एकत्र आलेले पक्ष नाहीत. त्यांनी आधीच ठरवलेलं होतं सत्तेसाठी टेकू हे महाराष्ट्रात घेण्यात आलेला होता आणि त्या टेकूचं काय झालं हे पण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. राज्यात जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्याला टेकू म्हणतात. NDA ही आधीच तयार झालेली युती आहे हे आधी संजय राऊत यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.